हाय, मी रोकडेताई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्या थोड्या मोठ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि लहान धाकट्यांना हाय हॅलो. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून पण हेच पुन्हा एकदा एक विषय घेऊन आलेले आहे की आपल्या मुलांची लग्न होतात, नवीन मुलगा नवरदेव होतो आपला, बायको घरामध्ये येते त्याच्या. पण ज्या वेळेस त्या मुलीला असं वाटतं की माझी कमी केअर केली जाते आहे आणि आईचं जास्त तो मुलगा ऐकतो आहे, त्या सून जी असते तिला असं वाटत असतं. त्यावेळेस तो प्रकार अशा पद्धतीने चाललेला असतो की आपल्या मुलाचं खूप मरण होतं त्यावेळेस. कारण त्या मुलाला असं वाटतं की जिने जन्म दिला, कष्ट केले, एवढी माया, एवढं प्रेम मला दिलं, मला मोठं केलं, तिची बाजू घेऊ, तिला काही बोलायला जाऊ की ह्या मुलीची साईड घेऊ, कारण ही पण माझ्या आयुष्याला पुरवणार आहे, ही पण आपले सगळे सोडून माझ्याकडे आलेली आहे. मुलगा खूप पद्धतीने विचार करतो, पण खूप तो चेंगरलेला असतो. तर माझा अगदी हात जोडून त्या आयांना सांगणं आहे की ना, आपल्या मुलाची थोडीशी आपण विचार केला, त्याच्याबद्दल जर आपण खरंच शांततेने विचार केला तर आपल्याला एकच रिझल्ट मिळतो की मला माझी भूमिका आहे ती सगळं काही समजून घेण्याची. कारण ती कालची मुलगी आलेली आहे, ती नाही समजून घेणार, ती पण प्रेम घ्यायसाठी आलेली असते, तिला सगळ्यांचंच प्रेम हवं असतं. पण मुलगा तेवढा सक्षम नसतो, तो नुकताच लागलेला असतो संसाराला. आणि हे बायकोचं नातं काय आहे आणि आईचं नातं काय आहे ते त्याला आत्ता कळायला लागतं. त्याच्यात त्याची खूप चेंगरण झालेली असते. पण आपण जर आयांनी जर ठरवलं की सगळी भूमिका समंजसपणाने ॲडजस्ट करण्याची जर मी स्वीकारली तर नक्कीच माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य राहील, तो त्याच्या बायकोबरोबर खुश दिसेल. आणि हळूहळू तिला काही कळणार नाही, कारण तिच्यासाठी सगळं नवीन आहे आणि ती स्वतःही आपल्यासाठी नवीन असते. तिला सगळं काही कळतं. जसं आपण मॅच्युअर झालो आहे आता, त्या पण होतील उद्याला. थोडा त्यांना वेळ द्यायचा आहे, त्यांना समजून घ्यायचं आहे. आणि त्यांना गोडीने सांगितलं की खूप छान पद्धतीने ते ऐकतात. त्यांना गोडीने त्या गोष्टी समजवायच्या आहेत. आपलंही प्रेम द्यायचं आहे, मुलाचंही प्रेम त्यांना भेटलं पाहिजे. आणि त्यांची जी संसाराची गाडी जी सुरुवात झालेली आहे ना, ते अगदी खूप छान पद्धतीने छान रीतीने चालणार आणि पुढे सक्सेस होणार. ह्याला कारण एक त्या मुलाची आई असते. कारण मुलगी सगळं ऑलरेडी सोडून इकडे आलेली असते. पण आपल्या मुलाचं चेंगरण नका होऊ देऊ, खूप चोरट्यासारखी त्याची अवस्था होते. आपणच त्यांना समजून घेऊ, त्या मुलाला, त्याच्या संसाराला, त्याच्या बायकोला. ते हीच विनंती आजच्या व्हिडिओमध्ये. एवढंच. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.